आज आपल्या बागेतील झेब्रा गुलाबाला फुल आले ते तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी मनी प्लांटच्या कटिंग कशा तयार करायच्या म्हणजेच रोप ते दाखवलं होतं. तर त्यांना सुद्धा इतके सुंदर कोंब आलेत ना, ते सुद्धा शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करणारच आहात. पण आत्ताच आठवणीत आले तोपर्यंत व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर सकाळचे जवळजवळ इथं 7:15 वाजले होते. चहा ठेवला होता आणि पहिलं काम असतं ते म्हणजे ब्ल्यूटूथवर स्वामींचे भजन लावणं. तर इथं मी आता तारक मंत्र लावला होता आणि तारक मंत्र म्हणत म्हणत माझं काम चाललं होतं. सकाळ सकाळ तुम्ही सुद्धा ना घरामध्ये तारक मंत्र किंवा तुमच्या आवडीच्या देवदेवतांचे स्तोत्र लावत जावा. सकाळी लावल्यामुळं ना एक ऊर्जा वेगळी मिळते आणि दिवस सुद्धा खूप चांगला जातो. हनुमान चालीसा आवडत असेल तर ती लावा, म्हणजे कोणतंही भजन तुमच्या आवडीचं लावा, पांडुरंगाची लावा आणि ती ऐकत ऐकत दिवसाची सुरुवात करा. आणि 21 दिवस असं करून बघा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच बदल जाणवून येतील. आता चहा मस्त घेतला आणि बाहेर आले. म्हटलं हा 5 मिनिटं चहा जो आहे तो मस्त बागेत बघत बघत पिऊया. आणि इथं तुम्ही बघितलं असेल की कालच्या व्हिडिओमध्ये ही कुबेर ट्रीची जी टोकियारी आहे ना, तिची पूर्ण कटिंग केलेली मी तुमच्यासोबत शेअर केली होती. तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल ना, तर जाऊन चॅनलवरती नक्की बघा. आणि ही टोकियारी मी घरी स्वतः बनवलेली आहे आणि आत्ता कटिंग केल्यापासून तर इतकी सुंदर झाली आहे ना, ती जाऊन सारखं बघावं असं वाटतं त्याच्याकडे. आणि देशी गुलाबाला सुद्धा बघा भरपूर फुलं आली होती. आणि तसं तर आज ऊन आलेलं नव्हतं, थोडंसं आभाळ आल्यासारखं वातावरण होतं. तसं तर दुपारी नंतर 4-4:30ला पाऊस सुद्धा आला होता. म्हटलं आलेच बाहेर, त्या देशी गुलाबांना बघून ना केसात माळण्याचा मोह काय आवरला नाही. म्हटलं तेवढंच काम करत करत ना असा सुगंध दरवळत राहतो केसात फुलं माळलेली असल्यानंतर. गजरा करण्यासाठी सुद्धा आपल्या वेली मोगऱ्याला भरपूर फुलं आलेत, पण आता सकाळ सकाळी माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. म्हणून म्हटलं चला गुलाब तरी माळून घेऊया केसात. म्हणून 2 गुलाबाची फुलं घेतली. आणि हेच बघा झेब्रा गुलाब, म्हणजे आत्ता सध्याला ना एवढा त्याच्यात शेडिंग आलेलं नाही, पण हे पांढरे पांढरे पट्टे दिसतात आहे ना चॉकलेटी रंगामध्ये, तर हे पूर्ण फुलाला येतात आणि ते एकदम झेब्र्यासारखं फुल दिसतं. म्हणून त्याचं नावच आहे झेब्रा गुलाब, म्हणजे नर्सरीवाल्याने सांगितलं होतं ते. फुल घेऊन आले, केसात माळलं. आज लेक सांगून गेली जाताना की खूप दिवस झालं असा पातळ कट केलेला तू बटाट्याची भाजी बनवली नाही, तर मला तीच खायची. म्हणून बटाटे तर अगोदरच म्हणजे भिजत घातली होती पाण्यामध्ये, कारण माती वगैरे निघून जावी म्हणून. हा बटाटा बनवत असताना ना सालीसहित घ्यावा लागतो, म्हणून अगोदर स्वच्छ धुतला माती वगैरे निघून जायसाठी. आणि बघा इथं ना एकदम पातळ पातळ असे ह्या बटाट्याचे ना काप करून घेतलेले आहेत. अशी बटाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. माझी आई नेहमी बनवायची आणि मला खूप आवडायची डब्याला भाजी नेण्यासाठी. आणि लोखंडी कढईमध्ये ना जवळजवळ अर्धी पळी तेल गरम करायला ठेवलं होतं. बारीक कट केलेला लसूण, जिरी, मोहरी आणि लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण सुद्धा होतं माझ्याकडं. ते सगळं तेलात टाकून 1 मिनिटं परतून घेतलं आणि हा पातळ कट केलेला बटाटा, थोडीशी कोथिंबीर, साठवणीचं काळं तिखट, चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून आपल्याला बटाटा आता मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हा बटाटा आहे ना मी फक्त वाफेवरती बनवणार आहे. ज्या ज्या वेळेस असा वाफेवरचा बटाटा बनवला जातो ना, तर 2-2 मिनिटाला आपल्याला ह्याला झाकण काढून मिक्स करून घ्यावं लागतं आणि परत एकदा झाकण ठेवून घ्यावं लागतं. असं वाफेवरचा बटाटा करत असताना ना 2-2, 3-3 मिनिटाला मिळून एक 3 वेळा केलं ना, तर बटाटा वाफेवरती मस्त शिजतो, पण टेस्ट अप्रतिम. आणि बघा इथं मी 2 ते 3 वेळा ना हा बटाटा मिक्स केला आणि मस्त असं झाकण ठेवून घेतले. आता बटाटा वाफवतोय बघा इकडं गॅसवरती, तोपर्यंत कणिक मळून घेऊया म्हटलं, म्हणजे कणिक मस्त अशी भिजल आपली. आणि नेहमी बघा कणिक मळल्यानंतर ना थोडीशी आपटून घ्यायची, म्हणजे त्यातली एअर आहे ना पूर्ण निघते. आणि मस्त बघा चपात्या दिवसभर म्हटलं तरी मऊसूद राहतात टिफिनला वगैरे जर तुम्ही देत असाल तर. आणि इथं बघा एकदम आपला नवीन गहू आहे ना, पेड्यासारखी अशी कणिक होती त्याची. आणि आता कणिक मळेपर्यंत ना 1-2 मिनिटं झाले होते आणि बटाटा सुद्धा आपला वाफवून तयार होता. आता ह्याच्यामध्ये ना जाडसर कुटलेला शेंगादाण्याचा कूट आहे ना, तो या बटाट्यासाठी टाकायचा, म्हणजे आणखीन चव वाढते. जरी तुम्हाला शेंगादाण्याचा कूट टाकायचा नसेल ना, नाही टाकला तरी पण काही हरकत नाही. पण एकदम बघा अर्धे शेंगादाणे असतात ना, त्या पद्धतीचा तुम्ही शेंगादाण्याचा कूट टाकून बघा. नक्की तुम्हाला ही साधी पण ही लोखंडाच्या कढईतली भाजी आवडेल तुम्हाला. तुमच्याकडे जर लोखंडाची कढई नसेल तर तुमच्याकडे लोखंडाचा तवा वगैरे असेल ना, त्याच्यात तुम्ही अगोदर 2च बटाट्याची या पद्धतीनं भाजी करून बघा. जो आपण बारीक कट करून फोडणीत टाकलेला लसूण असतो ना, घासाबरोबर जेवताना ज्यावेळेस येतो ना,
त्यावेळेस एकदम मस्त असा वाटतो तो खाण्यासाठी. आणि बघा समोर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती भारी झाली आहे. माझ्या लेकीला अशी बटाट्याची भाजी खूप आवडते, म्हणजे दोघींना पण. त्यानंतर म्हटलं चला कणिक भिजते. लोणचं खूप दिवस झालं तुम्हाला दाखवलंही नाही आणि मी पण मिक्स करून घेतलं नव्हतं. तसं तर आता बरेच दिवस झालेत लोणचं बनवून आणि मला या भरणीत काढायचं सुद्धा होतं, कारण सुरुवातीला मी ही अख्खी भरणी भरून काढलं होतं लोणचं. ते सगळं पूर्ण लोणचं संपलेलं आहे खाऊन खाऊन आमचं 8 दिवसामध्ये. आणि आता बघा परत एकदा एक भरणी भरून हे लोणचं काढलंय आणि इतकं अप्रतिम टेस्ट झाले ना, विकतच्या लोणच्याला सुद्धा मागे सारेल ना असं लोणचं तयार झाले. त्यानंतर सगळ्या चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि लास्टला असते ती माझ्यासाठी बनवलेली मस्त अशी खमंग भाजलेली ज्वारीची भाकरी. तुम्हाला दाखवते कसली अखंड भाकरी फुगली होती बघा. अखंड भाकरीचा पापुंद्रा निघला होता. मला नेहमी अशी टंब फुगलेली भाकरी आहे ना ती खाण्यासाठी खूप आवडते आणि ज्या वेळेस अशी भाकरी फुगते ना त्यावेळेस तेल मीठ भाकरीची खूप आठवण येते. त्यानंतर इथं किचन ओटा पुसायला घेतला. किचन ओटा पुसलाय म्हणजे माझं काम झालंय अशातला काही भाग नाही बरं का. छोट्या लेकीनं मला आज बटाट्याची भाजी बनवायला लावली होती, तर मोठ्या लेकीनं सांगितलं होतं की मला आज कसल्याही परिस्थितीत तू डाळ कैरी बनवून ठेव, मला डाळ कैरी खायची. तर ती सुद्धा मला बनवायची आहे. त्या अगोदर म्हटलं या मनी प्लॅन्टला आंघोळ घालून घेऊया, म्हणजे ऊन वाढण्या अगोदर. ऊन वाढलं की या तोटीतून सुद्धा गरम पाणी यायला चालू होतं. म्हटलं चला त्या अगोदर या मनी प्लॅन्टला स्वच्छ धुऊया, म्हणजे पानावरती धूळ वगैरे बसली असेल तर. आणि हे बघा पांढरे पांढरे छोटे छोटे दिसतात आहे ना, तेच आपल्या मनी प्लॅन्टला कोंबही आलेले आहेत आणि मुळंही फुटायला लागलेले आहेत. आणि मनी प्लॅन्टला पण आंघोळ घातली आणि देवपूजेचे कापड आणि किचन ओटा पुसण्याचं कापड स्वच्छ धुतलं आणि बाहेर आणून उन्हाला वाळत घातलं. इतकं गरम होतंय ना, टेम्परेचर जास्त असल्यामुळं नुसतं घामाघूम झालं होतं आणि वरती चिवतायचं पण चिवचिव चिवचिव करायचं चालू होतं. घरात आले सकाळी उठल्या उठल्या ही हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आणि भिजल्यानंतर सगळा किचन ओटा पुसल्यानंतर ना ही निथळण्यासाठी ठेवली होती, म्हणजे पूर्ण पाणी काढण्यासाठी. आता एक कैरी आहे ना साल काढून खिसून घेतली आणि डाळ, कोथिंबीर आणि ही जी किसलेली कैरी होती ना निम्मी ती टाकून मिक्सरला फिरवून घेतली आहे. या कढईमध्ये ना थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचे मोहरी टाकली, बारीक कट केलेला देशी लसूण टाकला, थोडीशी हळद, हिंगपूड, कढीपत्त्याची 7 ते 8 पानं टाकून घेतली आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली डाळ आणि कैरी टाकली. त्या किसलेल्या कैरीतली ही थोडीशी कैरी शिल्लक ठेवली होती ना ती सुद्धा टाकली. ही जी किसलेली थोडी ठेवलेली कैरी असते ना दाताखाली ज्यावेळेस खाताना येते ना त्यावेळेस एकदम मस्त अशी वाटते. आता हे सगळं आपल्याला ना एकत्र व्यवस्थित मिक्स करायचे. आणि हो, ही कढई जरी गॅसवरती असली ना तरी फोडणी ज्यावेळेस परफेक्ट तयार झाली होती ना त्याच टायमिंगला मी गॅस बंद करून टाकला होता आणि फक्त ही डाळ कैरी ना मिक्स करून घेतली. शॉर्ट व्हिडिओत सुद्धा शेअर केली होती, तुम्ही बघितली नसाल ना, काही जणांनी बघितली नसेल तर आज बघून तुम्ही ही डाळ कैरीची रेसिपी नक्की ट्राय करू शकता. कैरीचं सीझन आहे तोपर्यंत. आता त्यानंतर आहोंनी हे ना छोटं कॅरेट भरून आंबे आणले होते मार्केटमधून. त्यातले काही खाऊन संपवले होते आणि काही आणखी पिकायचे बाकी होते, ते पिकायला घातले होते. आणि ह्यातले काही आंब्यांना ना अशा सुरकुत्या आलेत बघा, तर ते चांगले पिकलेत, तयार झालेत आंबे, म्हणून मी साईडला काढत होती. ज्यावेळेस ह्या दुपारी येतील ना जेवण केल्यानंतर थोडंसं खातात आंबे वगैरे, मग साईडला काढून ठेवत होते की पिकलेले आंबे साईडला काढून ठेवले. आणि घड्याळात किती वाजले होते हे पण तुम्हाला दाखवलं. किचन ओटा वगैरे माझा सगळा चकाचक करून झालं होतं. आता काम राहिलं होतं सोफा वगैरे व्यवस्थित करण्याचं. तसं तर सकाळी 8, 8:30 वाजता हे सगळं झाडून क्लीन केलेलं असतं, कारण कधी कधी अचानक कोण आलं गेलं तर मग सकाळी घर स्वच्छ असावं म्हणून 11, 11:30च्या दरम्यान माझं काम झाल्यानंतर परत एकदा मी घर स्वच्छ करत असते. आता बेडशीट पण चेंज करायचं होतं मला. सगळं झटकून झाडून वगैरे घेतलं आणि बेडशीट असं टाकून घेतलं. असा 8 दिवसातून किंवा 4-5 दिवसाला बेडशीट वगैरे बेडरूममधलं चेंज केलं ना खूप फ्रेश वाटतं. मिररसुद्धा खूप खराब झाला होता, तो पुसला. त्यानंतर टीव्हीसुद्धा पुसून घेतली आणि जे आपल्या लाईटची बटन्स वगैरे असतात ना तिथं पण बऱ्याच वेळेस आपले हात लागतात आणि काळपट बटणं वगैरे होतात. घरात अशी स्वच्छतेची बारीक सारीक बरीच कामं असतात. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? थोडं जरी आजच्या व्हिडिओतून मोटिवेशन मिळालं असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटच्या शेजारी हाईप आहे ते सुद्धा द्या. चला नंतर भेटू. श्री स्वामी समर्थ.